राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे। आजही नाराज नसून कालही नाराज नसल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळण्यात आलंय, यावरती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। 4 ते 5 दिवसात सगळे विषय निकाली लागणार असून या संदर्भामध्ये सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्याचं तटकरे यांनी सांगितलंय। तसंच झिशान सिद्दीकींच्या बी फॉर्मवरती सही असल्यानं प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं। मी नाराज काली नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही। ते सुद्धा जो विषय आहे तो 4-5 दिवसात संपेल। कारण बहिणीनेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट त्यावेळेला केलं, त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली। त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला। आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल, पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे। मी झिशान सिद्दीकीचा अर्ज ज्यावेळेला भरला त्यावेळेला ए फॉर्म हे राष्ट्रीय अध्यक्ष सही करून देत असतात, ती बी फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला, तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला। बी फॉर्मवरती मी झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना बी फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे, त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे। त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला आमदारकी डोक्यात आली अशातला काय भाग नाही। 3 वर्षामध्ये माझी आणि पवारसाहेबांची भेट झालेली आहे, साधं बोलणंही नव्हतं। अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांचे प्रकृतीचे होणारे चढउतार, वारंवार ब्रिजखंडी हॉस्पिटलमध्ये त्यांना खोकल्याचा दम्याचा तापाचा त्रास झाल्याच्यानंतर भेटावं अशी इच्छा म्हणजे मी विनंती केली, ती भेट मिळावी म्हणून अमृत महोत्सवाचा कार्यक्रम बनलेला होता। मला विचारण्यात आले की आज वेळ आहे, म्हणून मी पवारसाहेबांना भेटायला गेलो। 10 मिनटं विचारपूस प्रकृतीची केली, त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, होण्याचं काही कारण उद्भवतच नाही। साहेबांची प्रकृती, साहेबांची तब्येत आणि आम्ही संबंध ज्या पद्धतीने फिरतो त्याच्याबद्दलची सगळी चर्चा। राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय। राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असून कुणाच्या नेतृत्वात काम करायचं याबाबत संभ्रम आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलंय। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय, आमचे सर्व आमदार हे आमच्याकडे आहेत आणि चुकीची माहिती पसरवली जाते, असं उमेश पाटील म्हणाले। पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं तर काही दिवसात कळेल। सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षामध्ये फुटून गेले असं एक तरी उदाहरण आहे का? हे कुठल्या तर्कबुद्धीला पडतं? उलट उतारीचे एक आमदार सोडला आणि एक खासदार सोडला तर ते सर्वजण आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता इंटरेस्टेड होते। एवढंच नाही तर त्यापैकी काही जणांनी पक्षांतराच्या फॉर्मवर सह्या सुद्धा करून दिल्या होत्या। मला माहीत नाही, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही, परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काही आमचं ध्येय नाही। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिरसाट असं का बोलले त्यांनाच माहिती, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे। शिरसाटाने काय म्हणावं, कारण ते सुद्धा एक शिवसेनेचे मंत्री पण आहेत, जबाबदार मंत्री आहेत, ते शिवसेनेची भूमिका मांडत असतात। आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले, आता ते कशामुळे बोललेत काय बोलले ते त्यांचं त्यांना माहिती। ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना, बाबा कुठल्या माहितीच्या आधारात आपण म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहे। ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात, त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून समोर येते। शिवसेनेने 7 तर राष्ट्रवादीने 3 जागांची मागणी केल्याचं समजतंय।
ठाणे आणि पुणे या 2 जागांवरून महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना तर पुण्याची जागा सुनेत्रा पवारांना हवी आहे. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपचं संख्याबळ अधिक असल्यानं भाजप या जागा सोडणार का याकडे लक्ष लागलंय. दरम्यान जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत बैठका आणि चर्चा सुरू असून शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्याबरोबरच सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये देखील महत्त्वाची बैठक पार पडली. परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत हालचालींना वेग आलाय. ही जागा शिवसेनेचीच असून कुठल्याही परिस्थितीत आम्हीच लढवणार आणि जिंकणार असा निर्धार हा शिवसेनेचे परभणी संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केलाय. परभणीतील नारायण हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. या मेळाव्याला 3ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्याभरामधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी हिंगोली ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे. ती शिवसेना लढवणार, शिवसेना ती जागा राखणार आणि आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब जो उमेदवार देतील शिवसैनिक असावा आणि स्थानिक असावा. तो उमेदवाराला या ठिकाणी इथली जनता आणि इथले मतदार आणि इथले शिवसैनिक पसंती दिल्याशिवाय राहणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. 8 तारखेच्या खोट्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी अटक केल्याचा आरोप विकास लवांडेंनी केलाय. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे आणि इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना अटक केल्याचा आरोप विकास लवांडेंनी केलाय. वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा आरोप लवांडेंनी केलाय. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारेंनी विकास लवांडेंवरती शाईफेक केली होती. तर विकास लवांडेंनी कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिसांची चर्चा देखील केली आहे. लढाई इथं थांबणार नाही. आम्ही दोघेही आलेलो आहोत. 23 तारखेला आम्ही पोलीस कमिशनरना भेटणार आहोत. त्यांनी ऐकलं तर महासंचालकांना भेटू. एक तर या PIच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करतोय, ज्याने निपक्षपणाने काम न करता पूर्णपणाने आपल्या दबावाचं तंत्र वापरून कायद्यातून 3 वर्षाच्या वरती गुन्हा नसेल तर अटक करता येत नाही, तरीसुद्धा अटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठली नोटीस न देता अटक केलेलं आहे. आम्ही आता आमचा FIR जो दाखल करणार आहोत तो PI गायकवाडावर दाखल करणार आहोत. त्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, आम्ही कोर्टात न्याय मागू. कोर्टाने याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी तर करूच, परंतु या संदर्भामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका 100% घेऊ. विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि गृह खात्यावरती जोरदार टीका केली आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना राजकीय कार्यकर्त्यांवरती कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुण्यात दिवसाढवळ्या खून, गँगवॉर आणि अत्याचाराच्या घटना घडत असताना गुन्हेगारांना मोकळं रान मिळत असल्याची टीका सुळेंनी केली आहे. जनता दहशतीखाली असताना गृह खातं सुस्त असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जनतेला सुरक्षित वातावरण देण्याची मागणी त्यांनी याद्वारे केली आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी पंचायत समितीच्या बैठकीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू असताना बांधकाम विभागातील एक अधिकारी चक्क मोबाईलवरती मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय. उपस्थित काही व्यक्तींनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. हा प्रकार उपसभापती गौरव मुळीक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सभागृहामध्येच अधिकाऱ्यांची कानउघडणी करत बैठकीत मोबाईलचा गैरवापर सहन केला जाणार नाही असा इशारा दिलाय. चंद्रपूरमध्ये मतदार यादी पुनरावलोकनाच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका शिक्षकावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नकोडा इथल्या सरस्वती विद्या मंदिरचे सहाय्यक शिक्षक आदर्श दुधगवळी यांनी मतदार यादीमध्ये नोंदी समाविष्ट आणि वगळण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करत दुधगवळी यांना तात्काळ प्रभावानं निलंबित केलेलं असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेश देखील दिले. सोशल मीडियावरती सध्या कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. उपरोधिक डिजिटल चळवळ म्हणून सुरू झालेल्या या मोहिमेला जेनझीचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. इंस्टाग्रामवरती या पेजचे तब्बल 1,08,00,000 अधिक फॉलोअर्स झालेले असून भाजपच्या अधिकृत अकाउंटला देखील यानं मागे टाकलंय.
देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी मे 2026 मध्ये या उपरोधिक चळवळीची सुरुवात करण्यात आली. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या घेणाऱ्या आणि चुकीच्या मार्गाने यंत्रणेत शिकणाऱ्या काही व्यक्तींबद्दल बोलताना कॉकरोच म्हणजे झुरळ असा शब्दप्रयोग केला होता. या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि बेरोजगार तरुणांचा आवाज उठवण्यासाठी 16 मे 2026 रोजी या उपरोधिक पक्षाची स्थापना करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्रातील अभिजित दिपके यांनी या उपरोधिक पक्षाची स्थापना केलेली असून पक्षानं स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि लेझी असल्याचं घोषित केलंय. कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन मोठं होणार, देशाचं राजकारण बदलणार असं संस्थापक अभिजित दिपके यांनी वक्तव्य केलंय. एबीपी माझाशी दिपकेंनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. भारतात लोकशाहीनुसार कारभार सुरू नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. 3-4 दिवस झाले आम्हाला हे सगळं करून, आणि आम्ही हे काही ठरवून केलं नव्हतं. दिस इज अन ॲक्सिडेंटल पार्टी. तर 3-4 दिवसात असा काही निर्णय घेणं किंवा इतक्या दूरचं बोलणं आता बरोबर नसणार. माझं सगळ्यात आधी प्राथमिकता ही आहे की जे 1 करोड लोक जुडलेले आहे आम्हाला इंस्टाग्रामवर, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद साधून घ्यावं. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, पहिले ते समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आम्ही ते समजून नाही घेणार तोपर्यंत आम्ही कोणता निर्णय कसा काय घेऊ. पण हे आंदोलन पुढे मोठं होणार आणि बाकी काही असो का नसो, हे आंदोलन देशाचं राजकारण बदलणार हे नक्की आहे. आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे. जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत. आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो. वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर. आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार. आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट बंद करण्यात आलंय. प्रचंड लोकप्रियतेनंतर कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट बंद करण्यात आलंय. दरम्यान अकाउंट हॅक कराल, पण युवकांच्या मनातला राग कसा हॅक कराल असा सवाल एबीपी माझाशी बोलताना अभिजित दिपके यांनी विचारलाय. पासपोर्ट रिसेट करायचं, ते अकाउंट हॅक करायचे प्रयत्न चालू आहेत आणि हॅक करायचा प्रयत्न चालू आहे. ते आमचे अकाउंट हॅक करायला बघतात, कारण की आता आमची पॉप्युलॅरिटी त्यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे सोशल मीडियावर. आणि जर ते हॅक नाही करू शकले तर ते उद्या अकाउंट बॅन करून टाकतील. आम्हाला माहिती आहे, आम्ही किती जरी काय केलं तरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाणार आणि आम्ही बघणार की किती दाबू शकतात ते आम्हाला. आम्ही आता 1 करोड 10 लाख लोक झालेलो आहे. अकाउंट हॅक करताल तुम्ही, आमचे अकाउंट बंद करताल, पण जो या युवकांच्या मनामध्ये राग आहे तो राग तुम्ही हॅक करू शकतात का? तो राग तुम्ही बॅन करू शकतात का? तो राग कुठं काय करणार, कसा दाबणार तुम्ही? कॉक्रोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. मराठमोळे अभिजित दिपके हे या पार्टीचे संस्थापक आहेत. अभिजित दिपके यांचं हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी हे मूळ गाव आहे. सध्या त्यांच्या गावी काका आणि आजी असतात. कामानिमित्त अभिजित दिपके आणि त्यांचे आई वडील संभाजीनगरला राहायला असून अभिजित दिपके सध्या उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेमध्ये राहत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीला देशभरामधून प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या मूळ गावामधून मोठा प्रतिसाद मिळतोय. अभिजित यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यास त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका नातेवाईक आणि त्याच्या बालमित्रांनी घेतली आहे. त्यांच्या गावामधूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात. अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आज संतूक पिंपरी वासियासाठी, कारण की आज पूर्ण देशभरात त्यांनी आमच्या गावाचं नाव उंचावलेलं आहे आणि एक युवक ताकद कशाला म्हणतात ही त्यांनी दाखवून दिलेली आहे एक सोशल मीडियाच्या माध्यमातून. ज्यावेळेस तो अमेरिकेला जाणार होता त्यासाठी तो गावामध्ये आलेला होता आणि आम्ही त्यांचे काका, आमच्या गावचे सरपंच, आम्ही सर्व मित्रमंडळी त्याचा सत्कार वगैरे घेऊन आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वांनी एक मेहनत घेतली, एक कार्यक्रम ठेवला. त्यांचा सत्कार समारंभ करून आम्ही त्यांना वाटायला लावलेलं होतं. खरीप हंगाम तोंडावरती असताना त्यासाठी महिनाभरापेक्षा देखील कमी कालावधी शिल्लक आहे. राज्यामधील शेतकरी देखील त्यासाठी तयारीला लागलेत. मात्र यंदा एल निनोचं संकट असल्यानं पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. या सगळ्याच घटनांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एल निनोमुळे यंदा केवळ 88% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एल निनोचा प्रभाव पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधील काही भागात जास्त असण्याची शक्यता फडणवीसांनी व्यक्त केली आहे.
सोबतच राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी कर्जमाफीचा देखील उल्लेख केलाय. 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार आहोत, त्यामुळे पुढील कर्जासाठी शेतकरी पात्र ठरतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आता तपासाची व्याप्ती वाढवली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार याची समोरासमोर चौकशी करण्यात आली. पेपरफुटीचे संपूर्ण जाळं, आर्थिक व्यवहार आणि प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवण्यात आली याचा तपास करण्यात येतोय. बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेनं पेपर फोडल्याचा संशय आहे, तर ब्युटी पार्लर व्यावसायिक मनीषा वाघमारेनं विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संपर्क साधून पेपर मिळवून देण्याच्या व्यवहारामध्ये मध्यस्थ म्हणून काम केल्याची माहिती आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील धनंजय लोखंडे याच्यावरती विद्यार्थी शोधणं, पैसे गोळा करणं आणि पेपर वितरण साखळीमध्ये समन्वय साधण्याचा आरोप आहे. नाशिकच्या शुभम खैरनारवरती प्रश्नपत्रिकेच्या सॉफ्ट कॉपीजचं वितरण केल्याचा आरोप आहे आणि यामुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान पेपर फोडणाऱ्यांसोबतच आता पेपर विकत घेणारे विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवरती आलेत. पुण्यातील सीबीआय कार्यालयात काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन, चॅटिंग ॲप्स, बँक व्यवहार आणि कॉल रेकॉर्ड्समधून काही विद्यार्थ्यांची नावं ही समोर आली आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका किंवा संभाव्य प्रश्नसंच मिळवल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. काही पालकांनी मध्यस्थांमार्फत लाखो रुपयांची देवाणघेवाण केल्याचा संशय आहे. तर परीक्षेपूर्वी कोणाशी संपर्क झाला होता, कोणत्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळाली, किती पैशांची मागणी करण्यात आली आणि त्यासाठी कोणत्या खात्याचा वापर झाला याबाबत सीबीआयनं चौकशी केल्याचं कळतंय. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर आणि मनीषा मांढरे यांच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी सीबीआयनं न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. एनटीए त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवरती किंवा बँक व्यवहारांमध्ये वापरलेल्या स्वाक्षरींची देखील पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येते. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांची सीबीआयकडून 2.25 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण भाऊ लातूर इथल्या आरसीसी क्लासेसला असल्याची माहिती आहे. या बहीण भावांपैकी बहीण रिपीटर असल्यामुळे ती पुन्हा नीट परीक्षा देत होती, तर भाऊ हा पहिल्यांदाच परीक्षा देत होता. हा पेपर बहीण भावांसाठी घेण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी सीबीआयनं शिक्षिका असलेल्या आईची देखील चौकशी केली आहे. दरम्यान अंबाजोगाई इथल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या चौकशीनंतर खळबळ उडालेली असून यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या तपासाला सीबीआयकडून वेग आलाय. त्यांच्या लातूर इथल्या निवासस्थानातून सीबीआयनं पुन्हा धाड टाकत सखोल तपासणी केली. याआधी पथकानं अंबाजोगाई इथं काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली होती, ज्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर लातूरमधील अपार्टमेंटमध्ये देखील तपास करत काही कागदपत्र आणि साहित्य ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील तपासासाठी त्यांना सोबत नेण्यात आलंय. संपूर्ण प्रकरणाचा तपास आता मराठवाड्यामधील विविध शहरांपर्यंत विस्तारल्याचं दिसतंय. नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसीचे शिवराज मोटेगावकरांना सीबीआयनं अटक केल्यानंतर देखील लातूरमध्ये क्लासेस सुरू असल्याचं चित्र आहे. नीट परीक्षेची शक्यता आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम लक्षात घेऊन आरसीसीच्या नियोजन समितीनं सराव परीक्षा घेण्यासाठी हे क्लासेस सुरू केल्याचं स्पष्टीकरण क्लास प्रशासनाकडून देण्यात आलं. तर असं असलं तरी या सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासामुळे चर्चेत आलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये आता विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचं आयोजन सुरू करण्यात आलंय. संस्थेचे मुख्य संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात असताना देखील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सराव परीक्षांचं नियोजन करण्यात आलंय. नीट पूर्व परीक्षेच्या शक्यतेमुळे निर्माण झालेला संभ्रम हा लक्षात घेता 21 जून पर्यंतचं सविस्तर वेळापत्रक तयार करण्यात आलंय. तर या कालावधीमध्ये एकूण 15 सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांना विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून पालक देखील उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये आणि आत्मविश्वास टिकावा हा यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.